एखादी उत्तुंग इमारत कोसळायला किती वेळ लागतो? कदाचित काही सेकंद. पण ती आतून पोखरली जायला, तिचा पाया कमकुवत व्हायला ना, कित्येक वर्ष लागतात. हो, एक्झॅक्टली. माणसाच्या आयुष्याचंही अगदी असंच आहे. आपण सहसा असा विचार करतो की एखादं आयुष्य उद्ध्वस्त होणं हे एखाद्या अचानक झालेल्या एका मोठ्या स्फोटासारखं असतं, की एका क्षणात सगळं संपलं. राईट, तसं वाटतं खरं. पण आज आपल्यासमोर जे काही स्रोत आणि नोंदी आहेत ना, त्या एका अत्यंत वेगळ्या आणि थोड्याशा भयानक वास्तवाकडे बोट दाखवत आहेत. आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त होत नाही, ते होतं आपण रोज घेतलेल्या छोट्या चुकीच्या निर्णयांमुळे. द डीप डाईव्हच्या या सखोल विश्लेषणात खूप खूप स्वागत आहे. हां, नक्कीच. आजचा आपला विषय आहे दी आर्किटेक्चर ऑफ एरर, 5 पाथ्स टू अ रुइन्ड लाईफ. म्हणजेच चुकीच्या निर्णयांमुळे आयुष्य कसं बदलतं आणि ते उद्ध्वस्त होण्याचे ते 5 मार्ग कोणते आहेत. अगदी बरोबर. कसं आहे, आपण नेहमी यशस्वी लोकांच्या कथा ऐकतो, त्यांच्या सवयींचा अभ्यास करतो. आपण म्हणतो की यशाचा एक भक्कम पाया असतो. पण पण अपयशाचं आणि विनाशाचंही एक स्वतःचं असं एक वास्तुशास्त्र असतं. हो ना. आणि ते समजून घेणं मला वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या आपल्या चर्चेचे स्रोत अतिशय रंजक आहेत. यात आधुनिक मानवी मानसशास्त्र, वर्तणुकीचे अर्थशास्त्र आणि चाणक्य नीतीमधील हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन शहाणपण यांची एक अप्रतिम सांगड घातली आहे. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट किंवा आपण म्हणूया मिशन हेच आहे की आपण फक्त यशाच्याच नाहीत तर अपयशाकडे जाणाऱ्या त्या 5 मार्गांचा अभ्यास करायचा. नक्कीच. जेणेकरून ते मार्ग नेमके कसे दिसतात हे आपण आधीच ओळखू शकू. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. आपण स्वतः एखादा चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या सभोवतालचं वातावरण आपल्याला कसे प्रभावित करते, इथून या चर्चेची सुरुवात करूया. हो, हा खूप महत्त्वाचा पैलू आहे. राईट. तर आपला पहिला मुद्दा बाह्य प्रभावाबद्दल आहे. म्हणजे चुकीची संगत. आपण ज्यांच्यासोबत राहतो तसे आपण बनतो. हे ऐकायला खूप साधं, अगदी शाळेत ऐकल्यासारखं वाटतं. पण स्रोतानुसार सुरुवातीला ही चुकीची संगत फक्त एक मजा वाटते. इथे नक्की काय घडतं? इथली सर्वात लक्षवेधी आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे मानवी मेंदूची जुळवून घेण्याची क्षमता, ज्याला आपण सोशल अडॅप्टेशन म्हणतो. हां. जेव्हा आपण चुकीच्या लोकांसोबत राहतो ना, तेव्हा आयुष्य एका झटक्यात चुकीच्या दिशेने जात नाही. हा एक अतिशय संथ, अदृश्य आणि नकळत घडणारा प्रवास आहे. एक्झॅक्टली, नकळत घडतो तो. सुरुवातीला आपल्याला वाटतं की आपण फक्त त्यांच्यासोबत वेळ घालवत आहोत, वीकेंडला पार्टी करत आहोत. पण मेंदूत एक मिरर न्यूरॉन्स नावाची यंत्रणा असते. अरे वा. हो, जी सतत आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनाची नक्कल करत असते. हळूहळू 2 अत्यंत भयानक गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सवयी बदलतात आणि दुसरी, त्याहूनही घातक गोष्ट म्हणजे आपले प्राधान्यक्रम बदलतात. टायरमधील बारीक लीक सारखं आहे. अगदी तसंच. गाडी जोपर्यंत रस्त्यावर सुसाट धावते ना, तोपर्यंत हवा किती कमी झाली आहे समजत नाही. कारण तो बदल एकाच वेळी जाणवत नाही. पण जेव्हा अचानक प्रवासाच्या मध्यभागी गाडी थांबते, तेव्हा लक्षात येतं की टायर पूर्णपणे फ्लॅट झालाय. होय. आणि आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे जे कालपर्यंत चुकीचं वाटायचं ते आज नॉर्मल वाटायला लागतं, असंच ना? नक्कीच. यालाच मानसशास्त्रात नॉर्मलायझेशन ऑफ डेव्हियन्स म्हणतात. म्हणजे चुकीच्या गोष्टींचं सामान्यीकरण. चाणक्य नीतीमध्ये यावर एक अतिशय सखोल निरीक्षण नोंदवले आहे. काय सांगते चाणक्य नीती? चाणक्य म्हणतात, दुर्जनांच्या संगतीत राहणारा माणूस स्वतःही दुर्जन बनतो. आता आधुनिक काळात दुर्जन म्हणजे कोणी हातात बंदूक घेतलेला गुंड नव्हे. हां, बरोबर. तर असा मित्र किंवा सहकारी जो सतत कामात शॉर्टकट मारतो, जो खोटे बोलून सुट्टी घेतो किंवा ज्याच्या आयुष्यात कोणतेही दीर्घकालीन ध्येय नाही. जेव्हा आपण अशा लोकांच्या सतत संपर्कात असतो ना, तेव्हा आपली स्वतःची नैतिकता हळूहळू कमकुवत होऊ लागते. राईट. कारण समूहाचा भाग बनून राहणे ही मानवाची एक आदिम गरज आहे. याचा अंतिम परिणाम म्हणजे चांगले करिअर खराब होते, समाजात असलेली प्रतिष्ठा लयास जाते आणि भविष्य अंधारात जाते. पण थांबा, मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची. आपण स्वतःला एक अत्यंत बुद्धिमान प्राणी मानतो. मग जेव्हा लोक अशा चुकीच्या संगतीत असतात, तेव्हा त्यांना खरंच जाणीव नसते का की ते चुकीचे निर्णय घेत आहेत, की ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बहुतांश वेळा त्यांना याची अजिबात जाणीव नसते. अरे बापरे. हो,
कारण हा बदल इतका सूक्ष्म असतो की तो पकडता येत नाही. मानवी मेंदूला बिकट सत्यापेक्षा सोयीस्कर भ्रम नेहमीच जास्त आवडतो. जेव्हा आजूबाजूचे सगळे लोक एकाच प्रकारची चूक करत असतात, तेव्हा मी एकटाच कसा चुकीचा असू शकेन? हा समूह मानसशास्त्राचा भाग तिथे काम करतो. म्हणजे मेंदू स्वतःलाच फसवतो तर? एक्झॅक्टली. मेंदू स्वतःलाच सांगतो की सगळेच जण असं करतात, ह्यात काय मोठंसं? आणि जेव्हा वास्तवाची जाणीव होते, तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. बाह्य वातावरणाचा आपल्यावर कसा पगडा असतो हे यातून खूप छान स्पष्ट होतं. पण आता या बाह्य प्रभावाकडून आपण मानवी मनाच्या आत डोकावूया. नक्कीच. हे संक्रमण खूप महत्वाचं आहे. कारण कधीकधी आजूबाजूला कोणीही चुकीचं नसतं. आपले मित्र चांगले असतात, वातावरण सुरक्षित असतं. पण तरीही लोक स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. होय, असं खूपदा होतं. असं का होतं? जेव्हा आपल्याच भावना आणि तात्पुरत्या फायद्याचा मोह आपल्या तर्कावर मात करतात, तेव्हा नेमकं काय होते? स्रोतांमधील दुसरा मार्ग हा भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या निर्णयांबद्दल आहे. राग, प्रेम आणि दुःख या भावना खूप शक्तिशाली असतात हे आपल्याला माहिती आहे. राईट. पण निर्णय प्रक्रियेत त्या इतक्या धोकादायक का ठरतात? कारण भावना ह्या मेंदूच्या तर्क करणाऱ्या भागाला, ज्याला आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, त्याला तात्पुरते बंद पाडतात. अच्छा. याला मानसशास्त्रात अमिगडाला हायजॅक म्हटलं जातं. रागात असताना बॉसला राजीनाम्याचा अत्यंत खरमरीत ईमेल पाठवणे, प्रेमात आंधळेपणाने एखाद्या चुकीच्या व्यक्तीची निवड करणे, किंवा कोणाच्या तरी भावनिक दबावाखाली येऊन स्वतःचे कष्टाचे पैसे देऊन टाकणे. हो, ही सगळी याचीच उदाहरणे आहेत. त्या एका क्षणी तो निर्णय जगातील सर्वात अचूक आणि योग्य निर्णय वाटतो. हो, कारण त्या क्षणी आपल्याला भविष्यातील परिणामांची चिंता नसते. तर आत्ता याच क्षणीचा भावनिक ताण आलाय ना, तो फक्त संपवायचा असतो. बरोबर. तो संताप किंवा ती अस्वस्थता शांत करायची असते. अगदी तंतोतंत. मेंदू फक्त त्या भावनिक वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. पण जेव्हा ती भावना ओसरते आणि तर्कशुद्ध मेंदू पुन्हा जागृत होतो, तेव्हा उरतो तो फक्त आणि फक्त पश्चाताप. राईट. वास्तवात रागाच्या भरात किंवा अतिउत्साहात घेतलेला एकच निर्णय माणसाला आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतो. चाणक्य नीतीमध्ये यावर अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की क्रोधात घेतलेला निर्णय नेहमी विनाशाकडे नेतो. राग माणसाची विवेकबुद्धी नष्ट करतो, कारण तो आपल्याला मोठ्या चित्राकडे म्हणजे बिगर पिक्चरकडे पाहू देत नाही. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. आणि या भावनांसोबतच आणखी एक गोष्ट आहे जी तर्काला अंधारी दाखवते. ती म्हणजे अल्पकालीन फायदा किंवा शॉर्ट टर्म गेन्स. हां, बरोबर. हा आपला तिसरा मार्ग आहे. आत्ता फायदा मिळतोय ना, पुढचं पुढे बघू. हा विचार खूप लोकांना फसवतो. रातोरात श्रीमंत करणाऱ्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करणे, कामात किंवा व्यवसायात शॉर्टकट घेणे, स्कॅम स्कीम्सना बळी पडणे. हो, खूप कॉमन आहे. सुरुवातीला यात खूप फायदा दिसतो, पण शेवटी खूप मोठं नुकसान होते. मला हे मरुभूमीत तहान लागल्यावर समुद्राचं खारट पाणी पिण्यासारखं वाटतं. वाह, काय उपमा आहे. म्हणजे आत्ता घसा ओला होईल, थोडं बरं वाटेल, पण थोड्या वेळाने तहान आणखी भयंकर वाढेल आणि ते पाणीच मृत्यूचं कारण ठरेल. राईट. मला सांगा, आपला मेंदू दीर्घकालीन नुकसानापेक्षा आत्ता तात्काळ मिळणाऱ्या शांतीला किंवा फायद्याला जास्त महत्त्व का देतो? समुद्राच्या पाण्याचा दृष्टांत अतिशय अचूक आहे. जर आपण ह्याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हे मानवी उत्क्रांतीशी जोडलेलं आहे. अच्छा, कसं काय? आपला मेंदू अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की तो तात्काळ धोक्यापासून वाचण्याचा किंवा तात्काळ बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करतो. हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज जेव्हा जंगलात राहायचे ना, तेव्हा 5 वर्षानंतर काय होईल यापेक्षा आज रात्री जेवायला काय मिळेल हे जास्त महत्त्वाचे होते. तात्काळ मिळणारे अन्न किंवा सुरक्षितता हाच जगण्याचा आधार होता. आज आपण जंगलात राहत नाही. पण मेंदूची ती मूळ प्रवृत्ती तशीच आहे. एक्झॅक्टली. आपल्याकडे आधुनिक अर्थव्यवस्था आहे, पण मेंदू तसाच रिॲक्ट करतो. म्हणजे आपण एका अर्थाने आपल्याच उत्क्रांतीचे शिकार होत आहोत. अगदी बरोबर. जेव्हा एखादी स्कॅम स्कीम किंवा क्विक मनी टिप समोर येते, तेव्हा मेंदूला तो झटपट मिळणारा पैसा म्हणजे इन्स्टंट डोपामाइनची एक लाट देतो. तो भविष्यात होणारे नुकसानीचा विचार करत नाही, कारण मेंदूचा विचार करणारा भाग त्या तात्काळ मिळणाऱ्या सुखाच्या भावनेखाली बुडालेला असतो. चाणक्य नीतीचा इथला संदर्भ खूप चपखल आहे. काय आहे तो? अल्प लाभासाठी मोठं नुकसान करू नका. हे तत्व फक्त पैशांनाच नाही, तर आपले करिअर, आपला वेळ आणि अगदी नातेसंबंधांनाही लागू पडते.
आजचा लहानसा स्वार्थ भविष्यातील मोठा पाया उद्ध्वस्त करू शकतो. हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. आतापर्यंत आपण चुकीचे निर्णय घेण्यावर बोललो, चुकीची संगत निवडणे, रागात निर्णय घेणे किंवा तात्काळ फायद्यासाठी शॉर्टकट घेणे. पण स्रोतांमध्ये एक अत्यंत वेगळा मुद्दा आहे. जर आपण निर्णय घेतलाच नाही तर काय? हा आपला चौथा मार्ग आहे, निष्क्रियतेचा धोका किंवा इनॅक्शन आणि अतिविचार. आपण नेहमी चुकीची कृती करण्याला दोष देतो, पण कृती न करण्याकडे आपला कल का असतो? इथली गोम हीच आहे की कोणताही निर्णय न घेणं हा सुद्धा एक निर्णयच असतो. राईट. आणि बऱ्याचदा ती एक खूप मोठी चूक असते. अतिविचार करणे किंवा परफेक्शनच्या नादात आपण निर्णय पुढे ढकलत राहतो. आपल्याला वाटतं की आपण खूप विचार करून एक परिपूर्ण निर्णय घेऊ. हो, असं वाटतं खरं. पण या अतिविचार करण्यामुळे फक्त वेळेचा अपव्यय होतो. संधी निघून जातात आणि जे लोक कदाचित आपल्यापेक्षा कमी हुशार आहेत, पण जे निर्णय घेण्याचं धाडस करतात, ते पुढे निघून जातात. याची मला एक उपमा सुचतीये. समजा एक नवीन कोरी गाडी आहे. जर ती रस्त्यावर चालवली तर अपघात होण्याची शक्यता असते. पण म्हणून जर ती गॅरेजमध्येच उभी करून ठेवली तर अपघात होणार नाही हे नक्की. पण ती गाडी जागेवरच गंजून जाईल. एक्झॅक्टली. तिचा जो मूळ उद्देश आहे तोच कधी पूर्ण होणार नाही. एक्झॅक्टली. म्हणजे रिस्क न घेणं हीच सर्वात मोठी रिस्क आहे आयुष्यात. टायमिंग खूप महत्वाचे असते, नाही का? हा, खूप सुंदर विचार आहे. जागेवर थांबलेली गाडी गंजूनच जाते. चाणक्य नीती सांगते, योग्य वेळ न ओळखणारा माणूस यश कमावतो. तुम्ही कितीही हुशार असा, तुमच्याकडे कितीही चांगली बिझनेस प्लॅन असू दे किंवा एखादी उत्तम आयडिया असू दे, पण जर तुम्ही योग्य वेळी पाऊल उचलले नाही, ती अंमलात आणली नाही, तर त्या सगळ्याला काहीच अर्थ उरत नाही. विलंब करणे किंवा प्रोक्रॅस्टिनेशन हा यशाचा आणि संभाव्य चांगल्या आयुष्याचा सर्वात शांत मारेकरी आहे. बापरे, शांत मारेकरी? हो, तो कोणताही आवाज न करता तुमच्या संधी मारून टाकतो. आणि या निष्क्रियतेच्या आणि वेळ काढूपणाच्या बरोबरीने येतो तो पाचवा आणि शेवटचा मार्ग, इतरांवर अवलंबून राहण्याचा धोका किंवा आपण म्हणूया डिपेंडन्सी. स्वतः निर्णय घेण्याची टाळाटाळ करताना आपण अनेकदा आपले निर्णय दुसऱ्यांवर सोपवतो. लोक काय म्हणतील, हा असा एक विचार आहे ज्याने जगातील सर्वात जास्त स्वप्ने उद्ध्वस्त केली आहेत. राईट, अगदी खरंय. दुसऱ्यांच्या सांगण्यावर करिअर निवडणे, समाजाला जे सुरक्षित वाटतं तेच करत राहणे आणि स्वतःच्या आवडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. सुरुवातीला हा मार्ग अतिशय सेफ वाटतो, कारण त्यात संघर्ष नसतो आणि समाजाची मान्यता असते. पण नंतर आयुष्यात काय होतं? सुरुवातीला जरी हे सुरक्षित वाटत असलं ना, तरी दीर्घकाळात हा मार्ग फक्त असमाधान, निराशा आणि पश्चातापाकडे नेतो. कारण तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन जगतच नसता. स्वतःचा विचार स्वतः न करणे हे किती घातक असू शकते यावर चाणक्य नीती म्हणते, जो स्वतःचा विचार करत नाही तो इतरांच्या हातातील खेळणे बनतो. अरे बापरे. हो, तुम्ही जर तुमच्या आयुष्याचे नियंत्रण, तुमच्या निर्णयांचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवला नाही, तर साहजिकच दुसरे लोक तुमच्या वेळेचा आणि श्रमाचा वापर त्यांची स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतील. तुम्ही फक्त त्यांच्या बुद्धिबळाच्या पटावरील एक प्यादे बनता. एक मिनिट. इथे मला थोडं थांबून एक क्रॉस क्वेश्चन करावासं वाटतंय. याचा नेमका अर्थ काय? मगाशी सुरुवातीला आपण पहिल्या मुद्द्यात म्हणालो की चुकीची संगत नको, म्हणजेच आपल्याला योग्य लोकांचे मार्गदर्शन हवे. हो, बरोबर. आणि आता आपण म्हणतोय की इतरांचा सल्ला ऐकणे आणि इतरांच्या हातातील खेळणे बनणे यात धोका आहे. मग योग्य मार्गदर्शन स्वीकारणे आणि स्वतःचे स्वातंत्र्य गमावून इतरांवर अवलंबून राहणे यातील ही पुसटशी रेषा आपण कशी ओळखायची? यातला फरक काय आहे? यातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो. आणि इथेच खऱ्या शहाणपणाची कसोटी लागते. मार्गदर्शन घेणे आणि अंधानुकरण करणे यातील फरक समजून घेणं आवश्यक आहे. राईट. जेव्हा आपण योग्य संगत निवडतो तेव्हा ते लोक आपल्याला विचार करण्यासाठी नवीन दिशा देतात. ते आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतात. पण अंतिम निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ते नेहमी आपल्याकडेच ठेवतात. अच्छा, म्हणजे ते निर्णय लादत नाहीत. एक्झॅक्टली. ते आपल्याला काय विचार करावा हे सांगत नाहीत, तर कसा विचार करावा हे शिकवतात. याउलट जेव्हा आपण इतरांच्या हातातील खेळणे बनतो ना, तेव्हा आपण आपली विचार करण्याची प्रक्रियाच दुसऱ्यांना सोपवतो. तू म्हणतोस ना, मग मी हेच करतो, किंवा समाजाला हेच योग्य वाटतंय, मग मी हेच करेन.
हा तो घातक दृष्टिकोन आहे. म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर नेहमी स्वतःच बसलं पाहिजे. आजूबाजूला रस्ता दाखवणारे नकाशे किंवा मार्गदर्शक असू शकतात, पण स्टिअरिंग व्हील आपल्याच हातात हवं. अगदी तंतोतंत. सल्ला जरूर घ्यावा, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घ्यावी, पण तो सल्ला स्वतःच्या मूल्यमापनाच्या, स्वतःच्या आवडीच्या आणि स्वतःच्या ध्येयाच्या गाळणीतून गाळून मगच तो निर्णय स्वतःचा बनवावा. होय. जेव्हा आपण स्टिअरिंग दुसऱ्याच्या हातात देतो, तेव्हा अपघात झाल्यास आपण फक्त नशिबाला किंवा त्या व्यक्तीला दोष देऊ शकतो. पण शेवटी नुकसान फक्त आणि फक्त आपलंच होतं. राईट. आजच्या या सर्व सूत्रांना एकत्र केले, चुकीची संगत, भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय, अल्पकालीन फायद्याचा मोह, अतिविचार करून वेळ घालवणे आणि इतरांच्या मतांवर स्वतःचं आयुष्य सोपवणे, तर एक अत्यंत स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. आजच्या या चर्चेच्या शेवटी स्रोतातील एका अत्यंत प्रभावी निष्कर्षाबद्दल बोलल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. तो निष्कर्ष या सर्व गोष्टींचा एक अचूक अर्क आहे असे म्हटले तरी चालेल. होय, तो निष्कर्ष अत्यंत खोल आणि विचार करायला लावणारा आहे. स्रोतांमध्ये शेवटी म्हटले आहे, आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, पण लहान लहान चुकीचे निर्णय आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. किती खरं आहे. आपण नेहमी एखाद्या मोठ्या घटनेची, एखाद्या मोठ्या संधीची किंवा मोठ्या संकटाची वाट पाहत असतो, जी आयुष्य बदलेल. पण वास्तवात आपण रोज घेतलेले ते छोटे छोटे निर्णय, कोणाशी मैत्री करायची, कोणत्या भावनेला किती महत्त्व द्यायचे, कोणता निर्णय किती काळ प्रलंबित ठेवायचा, पैशांचा मोह कसा टाळायचा, यातूनच आपले भविष्य आकार घेत असते. हे अदृश्य वाटणारे निर्णयच आपल्या आयुष्याची इमारत उभी करत असतात. आणि हे केवळ एखादे पुस्तकी किंवा तात्विक ज्ञान नाही बरं का. हा विषय आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. नक्कीच. उद्या सकाळी उठून जेव्हा आपण आपल्या करिअरबाबत एखादा निर्णय घेऊ किंवा आर्थिक गुंतवणूक करताना एखाद्या मित्राने दिलेल्या क्विक मनी टिपला भुलून जाऊ किंवा नातेसंबंधांमध्ये रागाच्या भरात एखादा मेसेज पाठवण्याचा विचार करू, राईट, तेव्हा ही आजची चर्चा एक व्यावहारिक चेकलिस्ट म्हणून काम करू शकते. आपण स्वतःला विचारू शकतो की मी यातल्या कोणत्या मार्गावर तर नाहीये ना. हे छोटे छोटे निर्णयच ती वास्तू उभी करत असतात, ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता. बरोबर. आणि ही वास्तू भक्कम असावी की कोसळणारी, हे पूर्णपणे आपण रोज घेत असलेल्या त्या किरकोळ आणि अदृश्य वाटणाऱ्या छोट्या निर्णयांवर अवलंबून आहे. अपयशाचे हे वास्तुशास्त्र जर आपण समजून घेतले, तर यशाची इमारत बांधणे नक्कीच सोपे होईल. जाता जाता या स्रोतांवर आधारित एक विचार आपण असाच मागे ठेवून जाऊया. जर लहान लहान चुकीचे निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि निर्णय न घेणे हाच एक मोठा धोका आहे, तर लोक काय म्हणतील या भीतीने किंवा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आज याच क्षणी आपण असा कोणता निर्णय घेण्याचे टाळत आहोत जो न घेणेच हाच मुळात आपला आजचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरू शकतो. विचार करा, त्या एका बारीक लिकडे वेळीच लक्ष द्या, कारण आयुष्याचा प्रवास अजून खूप मोठा आहे. सखोल विश्लेषणाच्या या पर्वात आज इथेच थांबूया.